गांधी राष्ट्रीय स्मारक या नावाने प्रसिद्ध असलेल्या आगा खान महालाची निर्मिती शिया इस्माइली संप्रदायाचे 48वे इमाम सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी इसवी सन 1892 मध्ये केली। आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोजगाराचे साधन मिळावे म्हणून त्यांनी हा महाल बांधला। महालाचे बांधकाम 5 वर्ष चालले व त्या काळी 12 लाख रुपये खर्च आला। या अवधीत 1000 लोकांच्या गरजा रोजगाराने पुरवल्या गेल्या व त्यासाठी त्यांना भरपूर मजुरी देण्यात आली। इसवी सन 1969 मध्ये राजपुत्र शाह करीम अल हुसैन आगा खान चौथे यांनी हा महाल व आसपासची जमीन गांधीजी व त्यांच्या विचारांच्या स्मृतीत गांधी स्मारक निधी भारत सरकार यांना दान दिली। आगा खान महाल हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक राष्ट्रीय स्मारक आहे। इसवी सन 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 दरम्यान गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा व सचिव श्री महादेवभाई देसाई यांना महालामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते व नजरकैदेत असतानाच कस्तुरबा गांधी व श्री महादेवभाई देसाई कालवत झाले। त्यांची समाधी स्थळे महाल परिसरात आहेत। महालामधील संग्रहालयात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांशी निगडित चित्र व छायाचित्रांचा मोठा संग्रह आहे। महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी नजरकैदेत असताना याच खोलीत राहत होते। महात्मा गांधींचे कपडे, भांडी, माळ, चपला यासारख्या वैयक्तिक वापरातील वस्तू तसेच सचिवांच्या मृत्यूसमयी गांधीजींनी लिहिलेले पत्र अशा विविध वस्तू येथे पाहायला मिळतात। महात्मा गांधीजी याच मार्गाने समाधीकडे जात असत। महात्मा गांधीजींच्या अस्थींचे काही अवशेष कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांच्या समाधी स्थळांजवळ ठेवण्यात आले आहेत। इथे आहेत श्री महादेवभाई देसाई व कस्तुरबा गांधी यांची समाधी। महात्मा गांधी यांची समाधी